हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही बरे असतील सगळे. मी आत्या झालीये आणि ही बघा माझी भाची. ही बघा, ती आता खूप लहान आहे. ती आता 1.5 महिन्याची आहे. ते बघा 1.5 महिन्याचं बाळ आहे ते बघा. हे बघा, तरी ती एवढी चंचल आहे, एवढी चंचल आहे ना, कारण ती सेम तिच्या आत्यावर पडलीये म्हणून ती एवढी चंचल आहे. हे बघा. आणि आता आमचे भाऊ बाहेर गेले, दादू बाहेर गेलाय आणि बाळाभाऊ पण बाहेर गेलेला आहे. आणि ही आमची वहिनी आहे. हे आमचं बाळ आहे. हे आमचं बाळ आहे बघा. आमचं बाळ किती छान आहे. बेबी गर्ल आहे. वहिनी नाव काय? वहिनी आद्विका. आद्विका नाव आहे. छान नाव आहे ना, थोडंसं वेगळं आहे पण छान नाव आहे. आणि ते लोक ते शिर्डीवरनं आले ते लोक, पण आहे ना उद्या ते लोक सकाळी जाणार आहेत. आणि आजच वहिनीचं माहेर इकडे आहे म्हणून ते इकडे आले होते. मग त्यांच्या म्हणजे मम्मीला वगैरे भेटून झालं त्या मामींना, तर ते आज जाणार आहेत. उद्या सकाळी मॉर्निंगला लवकर जाणार आहेत. मग त्याच्यामुळे मग म्हटलं की आता बाळासोबत आपण एखादा ब्लॉग काढून घेऊ, कारण असं तर आपल्या ब्लॉगमध्ये बाळ नाही आहे. एकच बाळ आहे माझं पिल्लू. पिल्लू पिल्लू कसं आलं एकच. मग बेबली सानू आहे तर लांब आहेत, मग त्याच्यामुळे. आणि बबली आहे. बबली तर बाळ नाही आहे, बबली शानी बाई आहे. पंडित. हे बघा आमचं बाळ. हे आमचं बाळ झोपत सुद्धा नाही हा, कारण बघा 12:10 झाले तरी आमचं बाळ हे एवढूसं, तरी ते झोपून नाही राहिलं, तरी तिला झोप लागून नाही राहिली. हे बघा आता आळस टाकला पण ती झोपणार नाही आहे. आणि ते बाळ आमचं उद्या जाणार आहे सकाळी. आमचं बाळ आता उद्या सकाळी जाणार आहे, तर आहे ना. हां, मग मी म्हटलं की आता सकाळी तर कामाला आपण जातो, राहणार नाही, त्याच्यामुळे ना माझ्या पिल्लूला फ्रॉक आणला तिच्या आत्याकडनं. वहिनी खोला आहे. आणि आता तिला घाला ना. कसं वाटलं? तुम्ही उद्या घालून द्या जाताना. मी टी शर्टच आणणार होती, पण टी शर्टच मला आणायचा होता, पण मला ना पोरींच्याच कपड्यांची लय हौस असते म्हणून मी घेतले, नाहीतर मी. आणि ना बाळाच्या आजीने पण काहीतरी घेतलंय तिला, आणि ते मी काढते. ती मागे आई जाणार होती, म्हणजे ॲक्च्युली तेव्हा तिचा जन्म झाला ना, तेव्हाच आई जाणार होती तिला बघायला, पण आईची तब्येत खूप खराब झालेली, तर काही प्रॉब्लेम होते, मग त्याच्यामुळे आई गेली नव्हती बाळाला बघायला. मग त्याच्यामुळे आता ते लोक झालेत. मग आई बोलली की आता ते लोक झालेत, मग जाऊ दे, मग बाळाचं पण बघणं होऊन जाणार असं. तिने काही गिफ्ट आणलंय पण ते कुठे ठेवलंय ते सांगून नाही राहिली. कुठं? आणि अशीच हात पाय जोडून बसलेले ते. गाईस मी बघतो, मी माझे शुद्ध हातामध्ये बघूया. मी माझ्या हाताने ताईची पण नोकरी लावलेली, आता ताईने सोडून टाकली नोकरी आणि आता मी काढून दाखवली. गाईस बघूया एकमेव असते. मला तर वाटतं नाही भेटेल. याच्यामुळे पहिलाच अशुद्ध हात लागले म्हणून नाही याच्यामध्ये मला माहितीच होतं गाईस. तर ताई बघा पट्टीने ते बघा माझे शुद्ध हात. हा टमाटर बडे मजेदार. छोटी काय करते ग? छोटी छोटी सगळ्यात लाजते हा, पण छोटी तू व्हिडिओ मध्ये का नाही येत? गाईस हिची पण नोकरी लावलेली आहे, घरचं साफसफाई आमची करून. छोटीला राग आलाय ना. मदर प्रेम. हे बघा गाईस ताई
रेटिंग काढते. ब्लू ब्लू पिंक पिंक. तर हे बघा गाईस, बाळाला कपडे घेतले. हे टांगोरी जरा तिकडे. तर 2 जोडी त्याच्यामध्ये. अरे बापले, एवढी चांगली आहे, एवढी चांगली. ब्लू कलर चांगलं चांगलं आहे आमचं, चांगलं चांगलं पहिलेलं आहे. छान छान आहे, छान 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 छान. आणि हे वरून असं स्टाईल मध्ये फुल. आणि पॅन्टी एक फुल आहे आणि एक हाफ आहे. फुल पॅन्ट पण आहे गाईस. मस्त आहे. गरमी थंडीमध्ये फुल पॅन्ट आणि ही चांगली आहे. नाईट आणि आईकडनं नाही तसं तर गाईस हे बघा, हे आईकडनं आजीने गिफ्ट दिलंय बाळाला. बाळाला देते. बाळाला कडे देते हातात घालायला. घालूनच दे ना. आतू घालून दिल आता. हातू घालून दे. आतू दीडशांनी आमची घालून दिल आता. तुमच्या आतू बघा कशी आहे. हातूच्या हाताने घालेल. शुद्ध हात तुझे कडे बनवले. तर गाईस कशी करते मावशी. हे बघा. बोलायसारखी बोलतो, कोणाला बोलू पण देणार नाही. टेंगे ते तेंगे 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 गाईस, बाळ घाबरलं मम्मीचा आवाज ऐकून. तेंगे तेंगे. एली चांगली आहे. हे बघा गाईस, हे तुम्हाला बर्थडे एली चांगली आहे. हा? आता झालंय की बघा, माझी मोठी बहीण अपूर्वा हिचं नाव आहे आणि आम्ही दीदी बोलतो आमच्या इष्ट बसतो. काय का दिसते. तर काही हे काळे म्हणून काहीच दिसणार ना. अरे आळस मारते बा. किती मस्त आहे ना. पण एवढी चांगली आहे बघा, एवढी चांगली आहे, एवढी चांगलं बाळ आहे आमचे. एवढे चांगलं आहे, एवढे चांगलं आहे, एवढे चांगलं आहे. एकदम क्यूट वाली पोरगी आहे बघा, एकदम क्यूट वाली आहे ना, एकदम छान आहे की नाही. सांगा मला कमेंट मध्ये माझी बच्ची कशी आहे ते.